ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आजची पत्रकार परिषद ही मी अपक्षपदाचा उमेदवार म्हणून उभा होतो। मध्यंतरीच्या काळामध्ये जी इलेक्शन पुढं ढकलण्यात गेलं, त्या मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर शिंदे साहेब यांच्या आदेशावरून, त्याचप्रमाणे सचिव राम रेपाळे साहेब, त्याचप्रमाणे गालपगारे साहेब यांच्या सांगण्यावरून मी आज माझा अध्यक्षपदाचा अर्ज माघार घेतलेला आहे। गेल्या 5-6 महिन्यापासून शिवसेनेतच प्रवेश केला होता आणि इथून पुढे ही शिवसेनेचेच काम करणार आहे। अध्यक्षपदाचे उमेदवार आमचे बाबासाहेब मुसमाडे आहेत, त्याचप्रमाणे 21 सदस्य या ठिकाणी उभे केलेले आहे। यांचं सर्वांचं काम मी करणार आहे। तुमच्यावर काय असा दबाव बिबाव नाही ना साहेब? नाही, माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि दबाव माझ्यावर कोणी टाकूही शकत नाही आणि मी निस्वार्थ पाठिंबा दिलेला आहे। उद्या लोक काही चर्चा करतील त्याला काहीच अर्थ राहणार नाही। गणेश भांड साहेब यांनी काल साहेबांशी चर्चा करून आमचे वरिष्ठ शिवसेना सचिव राम रेपाळे साहेब, डॉक्टर शिंदे साहेब आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून ज्यावेळेस माझ्याशी संपर्क साधला त्यावेळेस मी सांगितलं की साहेब, आपण मूळचेच शिवसैनिक आहात, आमच्याकडे आपण 6 महिन्यापूर्वी प्रवेश केलेला आहे, तर पाठिंब्याचा प्रश्न येत नाही, तुम्ही शिवसेनेतच आहात, फक्त तुम्ही फॉर्म जो भरला होता तो वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आज त्यांनी तो मागं घेतलेला आहे आणि देवळाली नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकावा म्हणून त्यांनी आमच्या मुख्य नेत्यांना शब्द दिला आहे का धनुष्यमानाचं काम मी करणार। नगराध्यक्ष या नगर परिषदेवरती शिवसेनेचा जो उमेदवार आहे मुसमाडे साहेब यांना मी पूर्णपणे निवडून आणून देईन आणि गुलाल घेऊन ठाणे या ठिकाणी मी परत येईल 21ला, असा त्यांनी आमच्यासमोर शब्द दिलेला आहे। आमची चर्चा चालू होती काही माध्यमातून, ते आम्ही समोर येऊ दिले नाही, तर मी त्यांच्या संपर्कात होतो, पण त्यांनी एक फॉर्म भरलेला होता, त्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची मी वाट बघत होतो आणि त्या पद्धतीने आम्ही तो काल विषय चर्चा करून मार्गी लावलेला आहे। याच्यात गैरसमज होण्याचा आणि कोणाला अफवा पसरवण्याचा काही विषयच नाही, असं कुठल्याही प्रकारची आमच्या मनात शंका नव्हती। गणेश भांड साहेबांचं सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रस्ताव आहे हे मी जाणून होतो। काही गोष्टी मला गुप्त ठेवायच्या होत्या, काही समोरच्याला आम्हाला काही गोष्टी कळून द्यायच्या नव्हत्या, म्हणून भांड साहेब आमच्यापासून वेगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न फक्त वरकरणी होता। अंतर्गत आमचे सर्व संबंध होते, त्याप्रमाणे आजही हे आपल्या मीडियासमोर सगळं दिसतंय आणि ते आम्ही त्याप्रमाणे आज मार्गी लावलेलं आहे। गणेशदादांनी आज फॉर्म मागे घेतलेला आहे। गणेशदादा हे यापूर्वीही उमेदवार होते आणि गणेशदादा 6 महिन्यापूर्वी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे आणि गणेशदादा हे इच्छुक होते अध्यक्षपदासाठी, परंतु पक्षश्रेष्ठींनी इच्छुक मीही होतो आणि अजूनही काही 3-4 नावं इच्छुक होते, परंतु पक्षश्रेष्ठींनी जो बाबासाहेब मुसमाडे या नावाचा विचार केला किंवा नाव घोषित केलं, जसं मी यापूर्वी त्या नावाला पाठिंबा दिला आहे, आज गणेशदादांनी दिला आहे आणि नक्कीच गणेशदादा आज आमच्यासोबत शिवसेनेमध्ये आता सक्रिय होणार आहेत। म्हणजे आम्ही सोबतच होतो रोज, असं आमच्या भेटीगाठी हे सगळं सुरू होतं, परंतु आता गणेशदादा स्टेजवर दिसणार आहेत आणि नक्कीच जो शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार आहे, नगर परिषदेवर सत्ता येणार आहे, त्याच्यात सिंहाचा वाटा हा गणेशदादांचा असणार आहे आणि गणेशदादांबरोबर त्यांचा जो अनुभव आहे राजकारणातला यापूर्वीचा, त्याचा आम्हाला आता उपयोग होणार आहे। आणि गणेशदादांना उशीर का झाला हा जो प्रश्न विचारला जातो आहे हा निर्णय घेण्यासाठी, जो गणेशदादांचे जे कार्यकर्ते होते किंवा जे त्या कार्यकर्ते तयार नव्हते गणेशदादांना थांबण्यासाठी, गणेशदादांचा विचार होत होता की आपण शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण काम केलं पाहिजे, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं दादा थोडंसं विलंब झाला, परंतु आता कार्यकर्त्यांना आम्ही समजून सांगण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊनच आम्ही आता गणेशदादा सोबत काम करणार आहोत। आमचे शिवसेनेचे 20 उमेदवार आणि 1 नगराध्यक्षाचे उमेदवार असे 21 उमेदवार आहेत रिंगणामध्ये।
निवडणूक पुढं गेली. याच्या आधी जे खूप कमी कालावधी आम्हाला काम करण्यासाठी मिळाला, परंतु याच्यात खूप चांगलं वातावरण तयार झालेलं होतं आणि ह्या वातावरणात नक्कीच असं वाटत होतं की शिवसेनेची सत्ता येईल. परंतु निवडणूक पुढं गेली. पुढं गेल्यानंतर अजून आम्ही जिथं जिथं काही कमी पडलो होतो तिथं आम्हाला काम करण्याची आता संधी मिळते आहे आणि याच्यापेक्षाही मोठा प्रतिसाद पुढं गेल्यामुळं बऱ्याच जणांची शंका होती की हे वातावरण कुठं हे होईल का, परंतु याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद वेळ आम्हाला मिळाल्यामुळं तर नक्कीच शिवसेनेचा नगराध्यक्ष व सत्ता देवळाली प्रवरामध्ये सत्तांतर होणार आहे.